नमस्कार तुम्हा सर्वांना. आज आम्ही पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र म्हणजे सायन्स पार्कमध्ये गेलो आहोत. हे दुपारची वेळ आहे. तुम्हाला दाखवू शकते की या लोकांनी दोन बिल्डिंगमध्ये विभागले आहेत. एका साईडला त्यांनी तारांगण, हे बघा तुम्ही बघू शकता, पिंपरी चिंचवड तारांगण, आणि एका साईडला त्यांनी सायन्स पार्क केलं आहे. चला आपण बघूया. लेफ्ट साईडला त्यांनी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क केलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसू शकते की कधी कोणी इस्टॅब्लिश केलं, कोणी डिस्कवर केलं, कधी काय झालं आहे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीबद्दल पूर्ण माहिती आहे. आणि हे बघा, पिंपरी चिंचवड तारांगण, यामध्ये पूर्ण स्पेसविषयी माहिती मिळेल तुम्हाला. ग्रह, उपग्रह, कधी काय कसे कोणी डिस्कवर याबद्दल. आणि हा बाहेरचा स्पेस आहे. हे बघा तुम्ही बघू शकता की ह्याने सॅम्पल फायटरचं सॅम्पल ठेवलं आहे. बघितल्यावर असं वाटतं की पूर्ण ओरिजिनल आहे. हे बघा, तुम्हाला आतमध्ये घेऊन चलते. वॅकेशन असल्या कारणाने थोडी गर्दी होती. तसे 6लाही क्लोज असते. आणि तुम्हाला मिनिमम 3 घंटे मिळतो. 3 घंट्यामध्ये तुम्हाला 1 ते 1.5 तास हे तुम्हाला सायन्स पार्कमध्ये जातो. 1 तास तुम्हाला तारांगण प्लस हे असतो 3D. तर अर्धा तासमध्ये तुमचं तारांगण कंप्लीट होऊन जातं आणि अर्धा तासमध्ये तुम्हाला 3D देते. 3D मध्ये तुम्हाला म्हणजे आपले लहान मुलं असतात, त्यांना थोडंफार हसी मजाक होऊन जातं. हे बघा, ही पार्किंग तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. कितीतरी एकरमध्ये यांनी सायन्स पार्क काढला आहे. हे बघा, हे पूर्ण तुम्हाला ज्यांना फिजिक्स केमिस्ट्री सायन्समध्ये नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला, त्यांना हे खूप चांगलं प्लेस आहे व्हिजिट करायला. हे बघा, बघितल्यावर असं वाटतं की यांनी ओरिजिनल केलं आहे. हे बघा, यांनी देशाचा आपला झेंडा पण हे पा सिम्बॉल, नंबर पण दिला आहेत. चला तर आतमध्ये काय आहे ते मला दाखवते. बघा किती आतमध्ये असं पोकळ आहेत. ओरिजिनल तर मी पण नाही बघितलं की कसं राहते, पण आपण यामध्ये थोडं बघून आयडिया करू शकतो कसं असेल. ही बघा, ही त्यांची बिल्डिंग आहे, पूर्ण ही तारांगणची बिल्डिंग आहे. चला तर आपण ही बघू शकता वेव्ह मोशन, हे पूर्ण फिजिक्सच आहेत. हे बघा कसं होतं. तुम्ही एकदा नक्की इथे येऊन व्हिजिट करू शकता. हे पिंपरी चिंचवडमध्येच आहेत, पुण्याच्या. चला तर आपण सॅटेलाईटबद्दल माहिती घेऊया. हे बघा, हे उपग्रह. जसं सॅटेलाईटच्या भोवताल कसे ग्रह असतात, तसं आपल्या पृथ्वीच्या भोवताल हे कसे सॅटेलाईट फिरतात. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. इथे थोडी इन्फॉर्मेशन पण लिहिली आहे. सर्व सायन्स पार्कमध्ये तुम्हाला मिळेल बघायला. हे बघा, आपल्या पृथ्वीच्या भोवताल कसे सॅटेलाईट फिरतात, किती मिनिट किती सेकंदनी ते पूर्ण एक राऊंड कंप्लीट करतात, हे तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर आपण पुढे जाऊया. हे आहे पेंडुलम. पेंडुलम तर सर्वांनी फिजिक्समध्ये वाचलंच असेल, माहितीच आहे. हे बघा, काही न करता ते कसं गोला फिरत आहे. कोणी धक्का नाही देत आहे, हात नाही लावत आहे, ढकलत नाहीये. बघा ते कसं कॉन्स्टंट स्थिर. इथे थोडीफार इन्फॉर्मेशन त्यांनी सगळ्या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहिली आहे. हे बघा, पेंडुलम विषयी. कंटिन्यू फिरत असते. बघा, चला तर आपण पुढे जाऊया. DNA स्ट्रक्चर मोशन. हे बघा, DNAचं कसं. आता DNA तर सर्वांना माहितीच आहे, आज काय माहितीच. हे बघा, नॅनोचं त्याने सॅम्पल ठेवली आहे, नॅनो एक्सेल म्हणून. हे पहा, अर्ध काढलंय त्याने, रिसर्च केलं आहे. अर्धी स्पेस समोरचं आहे, मागचं पूर्ण सर्च करून ते काढण्यात आलंय. चला आता आपण पुढे जाऊया. हे बघा, हे पूर्ण मोठी त्यांची सायन्स पार्कचीच बिल्डिंग आहेत. आता आपण न्यूटनचं बघूया. न्यूटन पण सर्वांना माहितीच आहे. हे बघा, कसं 2 साईडनी ओढलं की ते कसं स्ट्रेट फिरते, बघा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. हे बघा, न्यूटन्स लॉ तुम्हाला माहितीच असेल.
हे बघाल. काही न करता कसं. चला तर आपण पुढे जाऊया. ऑटोमोबाईल्स, इथे पूर्ण गाड्यांची माहिती मिळेल तुम्हाला आतमध्ये आहे. मी तुम्हाला घेऊन जातेच नंतर. आता हे बघू शकता तुम्ही डान्सिंग डॉल. ही कुठलंच काहीच मॅग्नेट वगैरे काहीच नाही लावलंय. किती जोरात धक्का जरी दिला. आता तुम्ही बघू शकता कसं ती बॅलन्स करताय. तो एक बॅलन्सिंग फंडाच आहे आपला. बघा, बघू शकता ती. बघितल्यावर असं वाटतं की कोणी लो चिंबक म्हणजे मॅग्नेट लावलंय, पण असं काहीच नाहीये. ते सगळं बॅलन्सिंग फंडा आहे. आता आपण बघूया, पुढे जाऊया. हे बघा ISROच्यांनी कसं केलं आहे. इंडिया ISRO इंडिया. जसं स्पेस वरती जात आहे तसं तुम्ही बघू शकता की ते कसं वर आणि खाली जातं. हे बघा GSLV यांनी नाव दिलं आहे. तसं बरंच ISRO वाल्यांनी काढलं होतं, जसं PSLV 23, 25. काहींनी माहितीच असेल ते. हे बघू शकता तुम्ही. बघा असं वर जात आहे आणि खाली येत आहे. इथे पूर्ण कार्स माहिती आहे, व्हेकल कधी कोणी डिस्कवर केलं, इस्टॅब्लिश कधी झाला, इन्फॉर्मेशन, पूर्ण नॉलेज तुम्हाला इथे ज्यांना इंटरेस्ट आहे ते सगळ्यांना इथे पाहायला मिळू शकतं. हे पहा, साईन वेव्ह. बघितल्यावर असं वाटतं की कोणी लाइटिंग लावलंय, पण तसं काही नाही. त्यांनी पाण्यामध्ये सगळं केलंय. हे बघू शकता. काही सेकंदनी ते असं होत आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स. हे बघा, त्यांनी मी खूप छान केलं आहे की सगळ्या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहिली आहेत.